हिरव्या वाटाण्यांची अशी एकच भाजी असेल ना तर दुसऱ्या भाजीची अजिबात गरज लागत नाही. एवढी ही भाजी आहे ना ती चवीला छान तयार होते. सुकवलेल्या हिरव्या वाटाण्यांची आज आपण ही भाजी तयार केलेली आहे. जास्तीचे मसाले न वापरता कमी साहित्यात ही पटकन तयार होते. संध्याकाळच्या जेवणाबरोबर असो किंवा टिफिनसाठी ही तुम्ही नेऊ शकता. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर भाजी तयार करण्यासाठी इथे मी हे हिरवे वाटाणे एक वाटीभर घेतलेले आहेत. वजनी प्रमाणात आहेत 100 ग्रॅम. तर हे वाटाणे सगळ्यात अगोदर आपल्याला भिजत ठेवायचं आहे. वाटाणे भिजायला थोडासा जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळे शक्य असेल तर रात्रीच हे भिजत ठेवा. जर तुम्ही भिजवायला विसरला असाल तर मात्र तुम्ही थोडंसं गरम पाणी करा आणि त्याच्यामध्ये हे वाटाणे 3 ते 4 तासांसाठी भिजायला ठेवा, कारण वाटाणे भिजायला थोडासा जास्त वेळ लागतो. तर हे पहा, चांगले आपले वाटाणे भिजलेले आहेत. आता लगेचच आपण भाजी तयार करायला घेऊया. तर एका लोखंडी कढईमध्ये मीडियम साईजचा कांदा आपण हलकासा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. जास्तीचे मसाले आपण इथं वापरणार नाही. मस्त भाजी आपण कमी मसाल्यांमध्ये तयार करणार आहे. कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये एक पिकलेलं टोमॅटो मी मीडियम साईजचं घेतलेलं आहे. तर इथे ही जी भाजी तयार करतोय ना ती एकच तुम्ही तयार करा. टिफिनसाठी नेऊ शकता किंवा संध्याकाळच्या जेवणाबरोबर असो, सकाळच्या जेवणामध्ये ही भाजी तुम्ही तयार करा. एकच अशी भाजी तयार केली की दुसऱ्या भाजीची अजिबात तुम्हाला गरज लागणार नाही. एवढी ही साध्या सिंपल पद्धतीनं भाजी आहे ना ती तयार होते. तर कांदा आणि टोमॅटो चांगला आपण इथं भाजून घेतलेला आहे. त्याच कढईमध्ये थोडंसं खोबरं पण मी इथं भाजून घेतले. 6 ते 7 लसूण पाकळ्या इथं घेतलेल्या आहेत. अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. त्याचबरोबर फ्रेश कोथिंबीर पण मी इथं थोडीशी घेतलेली आहे. बस एवढंच वाटण करण्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे चांगलं आपल्याला बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे. कारण मसाला व्यवस्थित बारीक करून घेतला ना की कोणतीही भाजी असू द्या ती छान अशी मिळून येते, चवीला पण छान लागते. आता ही भाजी आपण कुकरमध्ये तयार करतोय. तर कुकरमध्ये इथं मी 2 पळी तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ना ते आता आपण थोडंसं परतायला घेऊया. तर असं वाटण परतलं ना सुरुवातीलाच तेलामध्ये की त्या भाजीला रंगही खूप छान येतो आणि चवीलाही ती भाजी अतिशय छान लागते. त्याच्यामुळे वाटण ज्या भाजीमध्ये तुम्ही वाटण घालताय ना तो मसाला अगोदर तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. मग कोणतीही भाजी असू द्या चवीला चांगली लागते. तर हे पहा, तेल सुटेपर्यंत आपण मसाला चांगला परतून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काही सुके मसाले आपण घालायला घेऊया. तर जास्त पण सुके मसाले मी इथं अजिबात वापरणार नाही. तर कांदा लसूण मसालाच मी इथं जवळजवळ 2.5 चमचे घेतलेले आहेत. तुम्ही तुमचं जे साठवणीचं लाल तिखट आहे ना ते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं ॲड करा. तर कांदा लसूण मसाल्यामध्ये भरपूर प्रकारचे मसाले घातलेले असतात. काश्मीरी मिरची पावडर पण ह्याच्यामध्ये मी वापरलेली आहे. त्याच्यामुळे ह्या एकच जरी मसाला इथं वापरला ना तरी ह्या भाजीला रंग खूप छान येतो. तर तुम्ही बघू शकता मसाल्याला पण छान असा रंग आलेला आहे. इतर कोणताच मसाला मी इथं वापरलेला नाही. आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलं. आता जे भिजवलेले वाटाणे आहेत ना ते घालायचे आणि या मसाल्यामध्ये चांगले आपण परतून घेऊया. आता याच्यामध्ये फक्त मी इथं कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद टाकली होती. तर हळद टाकतानाचा व्हिडिओ आहे ना तर थोडासा माझ्याकडून स्किप झाला. तर आता हे सगळे मसाले ह्या वाटाण्यांबरोबर चांगले परतून घेऊया. फक्त अर्ध्या मिनिटभरासाठी आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे वाटाणे चांगले वाफवतील आणि मसाला पण चांगला आपला परतला जाईल. अर्ध्या मिनिटभरानंतर झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे. छान असा सुगंध येतोय. आता ह्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 ग्लास एवढं मी इथं पाणी घालणार आहे. पाण्याचं प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या, कारण ही भाजी घट्टसर तर चांगली लागतेच, पण पातळ जरी तुम्ही ही भाजी बनवली ना, म्हणजे कालवण आहे ते बनवलं ना तरी पण अतिशय छान असं चवीचं तयार होतं. तर हे पहा, एवढं घट्टसर मी हे ठेवलेलं आहे. आता कढल्यानंतर अजून थोडंसं घट्टसर होईल. तर अशी एकच भाजी तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये किंवा टिफिनसाठी जरी बनवलीत ना तरी छान अशी चवीची ही भाजी, कमी मसाल्यांमधली भाजी आहे ना ती छान अशी चवीची तयार होते. आता वरून थोडासा गरम मसाला आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर परत एकदा आम्ही व्यवस्थित हलवून घेतलं आणि कुकरच्या फक्त आपल्याला 1 ते 2 शिट्ट्याच करून घ्यायच्या आहेत, कारण वाटाणा जास्त शिजवायचा नाही. वाटाणा जास्त शिजवला की तो भाजीमध्ये फुटतो आणि ती भाजी व्यवस्थित होत नाही. तर फक्त 2 शिट्ट्या मी इथं करून घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजाने शिट्ट्या करून घ्या. वाटाणा शिजायला पण हवा, पण तो
भाजीमध्ये फुटायला नको असं आपल्याला हा वाटाणा आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर आपली भाजी आहे ना ती तयार झालेली आहे. अजिबात आपण इथं जास्तीचे मसाले वापरलेले नाहीत तरीसुद्धा ही भाजी छान अशी चवीची तयार होते. तर कुकरचं झाकण काढल्यानंतर परत 1 मिनिटभरासाठी आपल्याला ही भाजी आहे ना ती उकळवून द्यायची आणि त्याच्यानंतर ही भाजी तुम्ही खाऊ शकता. मस्त चवीची तयार होते. आता हीच भाजी जर तुम्ही कढईमध्ये जर बनवायला घेतली ना तर वाटाणे शिजायला जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे शक्य होईल तेवढं ही भाजी आहे ती तुम्ही कुकरमध्येच तयार करा. तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली या पद्धतीनं तुम्ही नक्की करून पहा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.